अकोला जिले के कोट में एक चौंकाने वाली घटना घटी। एक 9 वर्षीय नाबालिग बालक की बेरहमी से हत्या कर दी गई और उसके शव को अकोला और अमरावती जिले की सीमा पर जंगल में फेंक दिया गया। सौतेले पिता ने अपने दोस्त की मदद से इस 9 वर्षीय बालक की बेरहमी से हत्या कर दी। इस बीच सौतेले पिता ने भविष्य में संपत्ति में हिस्सा मांगने के संदेह में अपने दोस्त की मदद से हत्या को अंजाम दिया। मारे गए बालक का नाम दर्शन वैभव पलस्कर है, जबकि हत्यारे सौतेले पिता का नाम आकाश साहिबराव कन्हेरकर है। इसके अलावा हत्यारे की मदद करने वाली साथी का नाम गौरव वसंतराव गाय गोले है। अकोट पुलिस ने दोनों को गिरफ्तार कर उनके खिलाफ हत्या का मामला दर्ज किया। शाहिद इकबाल की रिपोर्ट। काल रात्री 8:30 वाजताच्या सुमारास एक महिला अकोट शहर पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या 9 वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे। ही माहिती मिळतानाच अकोट शहर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचे शोध लावण्याचे काम चालू केला। आता काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हस्तेनी जे इनॉग्रेट झालेला आपला CCTV सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्याला असं कळालं, आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित 9 वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून 2 पुरुषांसाठी जाताना दिसते। आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळपास बघितलं तर आपल्याला असं समजलं की ते जे 2 पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता। तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाचा पहिला नवरा नाही, दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगेचा सावत्र वडील होता। जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आहे, आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते। तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री 12 वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासून ह्या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला। त्याच्यानंतर मागचे आपण सर्व बघतच आहे, आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँक्च्युरी जे आहे ते इथून जवळपास 10 ते 12 किलोमीटर असेल, जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे। त्या टप्प्यामध्येच आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयित इसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे कुठेतरी टाकलेलं आहे। तर मागचे 10 तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत ते अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधला आहे आणि त्या बॉडीला आपण शोधून त्याला PM आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे। हे अत्यंत दुःखदायक घटना आहे, परंतु ह्याच्यात आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याचे मागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या 9 वर्षाच्या मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली हाच धारणा राहते, आपला हाच हेतू राहते की आपण लवकरात लवकर 10 ते 12 पुढचे 1 किंवा 2 आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू। आतापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे BNSS ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स दिलेले आहे। प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या एक ई-साक्ष्य म्हणून ॲप दिलेला आहे, वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे। आतापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढे सुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट्स दिसण्याला भेटणार आहेत। धन्यवाद।